माझ्या वडिलांनी तत्वाशी आणि निष्ठेशी बेमानी केली नाही, याच्यासाठीच मी म्हटलं माझा बाप इतरांपेक्षा वेगळा होता. कोणी म्हणतं आमचा ऊस तोडणीचा कामगाराचा कारखाना असं तसं नाही. या देशातला खऱ्या अर्थानं तोडणी कामगाराचा कारखाना हा केदारेश्वर आहे. आणि यांच्या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत ते निव्वळ राजकारणाचे अड्डे बनवलेले आहेत. हे जर आम्ही बोललो तर मग मात्र आम्हाला त्रास होतो. पण मी सत्य बोलल्याशिवाय राहत नाही की सत्ता हे अंतिम उद्दिष्ट ज्याचं असेल तो कुठेही लाचार होऊ शकतो, वाटेल ते जोड करतील. माझ्यासाठी सत्ता ही कधीच महत्त्वाची वाटली नाही. माझा DNA हा संघर्षाचा आहे. कदाचित एक वेगळी गंमत असेल, मी 4 विधानसभा लढवल्या. प्रत्येक विधानसभेत माझा मतदान वाढत गेले. 1 लाखापर्यंत मला मतदान दिले लोकांनी. कारण माध्यम सत्ता आहे. सत्ता हे अंतिम ध्येय नाही आहे. शेवटी सत्तेच्या नादाला लागून तर सगळं बिघडलंय. कदाचित राजकारण माझ्या कुठंतरी चुकलं असेल तर सामाजिक काम करताना माझ्या संवेदना त्या सतत जाग्या ठेवल्या. 13 वर्षाचा मुलगा पाथडीतनं काही बाहेर न पडलेला थेट दिल्ली गाठतो, पंडितजींना भेटतो, पंडितजींचा पाहुणचार घेतो आणि मला सभागृहाचं कामकाज पाहायचं म्हणून अध्यक्षांकडनंच पास घेतला. देशातली पहिली घटना आहे स्वातंत्र्यानंतर. आणि त्या प्रेक्षक गॅलरीतनं पत्रकात छापून नेले होते, नाईक साहेब पाथडीला न्याय द्या. हजारो लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागताला होता. त्यांची जंगी मिरवणूक सुरू झाली आणि त्याच दिवशी आम्ही पृथ्वीवरती अवतरलो, वनरावडी प्रताप केला, प्रताप दाखवून इथं आला. जीवनात जर मला विचारलं तर सगळ्यात माणसाला प्रिय काय असतं, तो आत्मसन्मान असतो. काय झालं असतं, मी आमदार झालो असतो, मंत्री झालो असतो, पण माझा आत्मसन्मान गेला असता. नजरेला नजर लावून बोलण्याची धाडसाची हिंमत माझ्यात राहिली नसती. 100 कोटीची किंमत त्यावेळेस होती, मला 20 कोटी कारखाना मागितला काही नाही. आज मी सांगितलं तर स्वामी मतासाठी इतके लाचार झालो आहेत की आम्हाला काही घालता येईल. आमच्या डोळ्यावरती धुंद येते, मतासाठी वाटतं ते. आणि मग 30 आणि 35 वर्षाचा तरुण मित्र जर बिगर लग्नाचा फिरत असेल तर तुमच्या माझ्या लेकी बाळी सुरक्षित आहेत का, हा प्रश्न विचारला पाहिजे. पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला हे फालतू विषय.